मित्रांनो नमस्कार. सध्या भारतामध्ये 13 ते 18 जानेवारी दरम्यान इंडिया ओपन बॅडमिंटन ही जागतिक दर्जाची स्पर्धा पार पडली. या स्पर्धेला आपल्या भारतामध्ये जसा US ओपन या बॅडमिंटन स्पर्धेला जो दर्जा असतो त्या पद्धतीने भारतामध्ये या स्पर्धेला दर्जा दिला जातो. या स्पर्धेमध्ये अनेक परदेशी खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. जसे डेन्मार्क असेल, सिंगापूर असेल, काही अनेक अशा देशातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. त्याचबरोबर काही वर्ल्ड रँकिंग बॅडमिंटनच्या खेळाडूंनी या स्पर्धेत खेळण्यास नकार दिलेला आहे आणि ह्या नकाराबरोबरच त्यांनी या ठिकाणी 4.5 लाखापर्यंतची पेनल्टी पे केलेली आहे या स्पर्धेला न खेळण्यासाठी. ही स्पर्धा दिल्लीतील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम मध्ये पार पडली आणि दिल्लीतील सध्याची परिस्थिती पाहता, प्रदूषणाची परिस्थिती पाहता अनेक खेळाडूंनी त्याला नकार दिलेला आहे. ते प्रामुख्याने जागतिक टॉप रँकिंगमध्ये असणाऱ्या अँडर्स अँटन्सननी 4.5 लाख रुपये पेनल्टी पे करून या स्पर्धेस खेळण्यास नकार दिला. याचबरोबर मिया ब्लिचफेल्ड या स्पर्धकाची टॉप रँकिंग स्पर्धकाची मॅच या ठिकाणी झाली. तिने हिचा सामना पार पडल्यानंतर झालेल्या मुलाखतीमध्ये अनेक तक्रारी नोंदवल्या. सामन्याच्या दरम्यान प्राण्यांचा वावर होता, त्याच्यामुळे मॅचवरती कॉन्सन्ट्रेट करता येत नव्हते. तसेच सामना खेळण्यासाठी वातावरण पोषक नसल्याची तक्रार त्या ठिकाणी तिने केलेली आहे. इंडिया आणि सिंगापूरच्या एका मॅचच्या दरम्यान त्यांना कबुतराच्या विष्ठेचा सामना करावा लागला आणि याच्यामुळे हा सामना वारंवार थांबवावा लागला. अशा स्पर्धेमध्ये जागतिक खेळाडूंना जर अशा परिस्थितीचा सामना करावा लागत असेल तर या ठिकाणी आयोजनावरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. जागतिक स्तरावर जर आपल्या खेळाचा दर्जा आपल्याला वाढवायचा असेल तर फेडरेशननी आणि या क्रीडा संघटनांनी या ठिकाणी आयोजन आणि या सर्व मूलभूत सुविधा या गोष्टीवर लक्ष देऊन काम करण्याची या ठिकाणी गरज आहे.